दूध व्यवसायासाठी गाई म्हैशीचं दूध जास्त असणं हे फार गरजेचं असतं. बरेच लोक दूध वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. यासाठी लोक महागडे पशुखाद्य, खुराक, मिनरल मिक्सचर, विटॅमिन्स या सगळ्या गोष्टी वापरतात. तरीही म्हणावा असा फरक आपल्याला दिसून येत नाही. गाई म्हैशी त्यांच्या क्षमतेएवढं दूध देत नाहीत. मग दूध कमी होण्याची कारणं काय असतात? नक्की दूध वाढवण्यासाठी नॅचरल उपाय कोणता आहे? जनावरांना दूध वाढीसाठी बरीच ऊर्जा खर्च करावी लागते. मग त्यांच्या आहारातून त्यांना पुरेशी ऊर्जा मिळते का? तर मित्रांनो, जनावरांना सर्वात जास्त ऊर्जा ही ग्लुकोजमधून मिळत असते. तर आता हे ग्लुकोज गाई म्हैशींना द्यायचं कसं? कोणत्या पदार्थामध्ये ग्लुकोजचं प्रमाण हे जास्त असतं? ग्लुकोजमुळं दूध नक्की वाढतं का? तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ग्लुकोज आणायचं कुठून आणि द्यायचं कसं? तर मित्रांनो, मी एक असा पदार्थ सांगणार आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्लुकोज असतं. असे बरेच धान्य आहेत की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्लुकोज असतं. पण या धान्यावर आपण प्रक्रिया करावी लागते, मगच ह्या धान्याचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायदा दिसून येतो. सर्वांना गहू माहीत आहे आणि बऱ्याच लोकांनी दूध वाढीसाठी गहू गाई म्हैशींना खायला दिला असेल. पण त्याचे परिणाम तुम्हाला किती दिसून आले ते तुम्ही कमेंट करून सांगा. गहू देताना त्यावर प्रक्रिया करणं हे खूप गरजेचं असतं, तरच ते जास्त लाभदायक ठरतं. गव्हामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा असते. दररोज 1 किलो गहू जनावरांना देणं हे खूप फायद्याचं ठरतं. पण हा गहू द्यायचा कसा हे खूप महत्त्वाचं आहे. आता गहू देताना त्याचा भरडा करणं हे खूप गरजेचं असतं. सोबतच एक गोष्ट त्यात मिसळणं हे देखील फार गरजेचं आहे. गव्हामध्ये 70% कार्बोहायड्रेट्स असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर, प्रोटीन, विटॅमिन ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर यावर आता नेमकी प्रक्रिया करायची कोणती किंवा करायची कशी? तर मित्रांनो, गव्हाच्या भरड्यामध्ये तुम्हाला पाणी टाकून घ्यायचे आणि त्याचं मिश्रण तयार करायचे. सोबतच यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची. आता ही गोष्ट नेमकी काय आहे? तर मित्रांनो, ही गोष्ट आहे साखर. मग साखरच का? तर मित्रांनो, साखरेमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्लुकोज असते. म्हणजेच 100 ग्रॅम साखरेमध्ये जवळपास 97 ते 98% ग्लुकोज असते. तर नेमकं ही साखर द्यायची किती? दिवसाला 300 ते 400 ग्रॅम साखर आपण गाई म्हैशींना द्यायची. तर नेमके साखरेचे फायदे मित्रांनो काय आहेत? साखर जनावरांच्या पोटात गेल्यावर ती लगेच विरघळते. त्यामुळं जनावरांच्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे वाढतं. दुसरा फायदा असा आहे की जनावरांची पचनक्षमता ही चांगली होते. याच्यावर नेदरलँड या देशामध्ये प्रयोग करण्यात आला होता. या प्रयोगामध्ये जनावरांना 100 ते 200 ग्रॅम साखर देण्यात आली होती. याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की जनावरांच्या पचनासाठी उपयुक्त असणारे बॅक्टेरियाज हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढले. याचा फायदा असा दिसून आला की जनावरांनी खाल्लेल्या चाऱ्याचं चांगल्या प्रकारे पचन होऊ लागलं आणि जनावरांना त्याचा चांगलाच फायदा दिसून आला. एकंदरीतच गाई म्हैशींचं दूध वाढलं. यामुळं दूध वाढीसाठी खूप महत्त्वाची भूमिका या साखरेमुळं पार पडत असते. तर मित्रांनो, आता हे मिश्रण नेमकं द्यायचं कसं आणि कधी? आपण 1 किलोग्रॅम गव्हाचा भरडा करून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी मिक्स करून ते भिजत ठेवायचे. सोबतच याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची. आता हे मिश्रण जवळपास 12 तास आपण ठेवून ते चांगल्या प्रकारे मिक्स होऊन द्यायचे. या मिश्रणामध्ये एक अभिक्रिया होते. 12 तासानंतर या मिश्रणाची कार्यक्षमता वाढते व याचा गाई म्हैशींना खूप जास्त प्रमाणात फायदा होतो. तर हे मिश्रण नेमकं द्यायचे कधी? तर मित्रांनो, हे मिश्रण जनावरांना सकाळी लवकर कोणताही आहार द्यायच्या आधी आपल्याला द्यायचे. तुम्ही हे मिश्रण दररोज संध्याकाळी तयार करू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते गाईला देऊ शकता. हे मिश्रण डायरेक्ट किंवा आपण भुशामध्ये मिक्स करून देऊ शकतो. मित्रांनो, थंडीच्या दिवसात जनावरं आजारी पडतात. बऱ्याच वेळी जनावरांना सर्दी होते. आता मित्रांनो, साखर हा थंड प्रवृत्तीचा पदार्थ आहे. त्यामुळं पावसाळ्यात व थंडीत जनावरांना सर्दी होण्याची शक्यता असते. यासाठी या मिश्रणामध्ये एक अजून गोष्ट आपण मिक्स करू शकतो. ती गोष्ट आहे तुळस. याचे बरेच फायदे तुमच्या जनावरांना होत असतात. सोबतच थंडीमध्ये सर्दी होण्याच्या शक्यता ह्या तुम्हाला टाळता येतात. याशिवाय अजून एक पदार्थ आपण देऊ शकतो, तो म्हणजे पुदिन्याची पानं. ही सुद्धा ह्या सर्दीमध्ये जनावरांना देणं हे खूप फायद्याचं ठरतं. आता हा उपाय आपल्याला किती दिवस करायचा आहे? तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही 15 ते 30 दिवस करू शकता. म्हणजे जवळपास महिनाभर तुम्ही हा उपाय करू शकता.
याचा नक्कीच तुमच्या जनावरांना फायदा होऊ शकतो मित्रांनो. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.